जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे ज्या काही अपडेट आहेत तर ते अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सध्या तरी पेसा पद भरती संदर्भात जी काही कमेंट्स येत असतात की पेसा पद भरती संदर्भात जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या ठिकाणी जे पेसा क्षेत्र जिल्हे आहेत तर त्या ठिकाणी नेमक्या वेकेन्सी रिक्त आहे किंवा नाही. कारण बरेचशा ह्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आपल्याला नवीन जो काही पेसा क्षेत्र बिंदू नामावली संदर्भात जो नियम आहे 50% संदर्भात, तर त्याच्यानुसार ह्या ठिकाणी जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी कमी प्रमाणात आलेली देखील पाहायला मिळते. काही जिल्हा परिषदमध्ये पेसाची वेकेन्सी आपल्याला शून्य देखील झालेली सध्या पाहायला मिळते. तर आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी आपण अपडेट देत असतो. तर सध्याच्या घडीला पेसा पद भरती संदर्भात ह्या ठिकाणी जी काही अपडेट असेल किंवा नॉन पेसा संदर्भात अपडेट असेल तर ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या पेसा पद भरती संदर्भात जी काही बिंदू नामावल्या आहेत तर त्या बिंदू नामावल्या अपडेट करण्याचं ह्या ठिकाणी काम सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की 2022च्या पद भरतीमध्ये जी सध्या नियुक्त प्रक्रिया होती तर ती नियुक्त प्रक्रिया संदर्भात ह्या ठिकाणी जवळपास जे ह्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तर त्या निर्णयानुसार जी पदभरती आहे तर ती पदभरती सध्या बघा ह्या ठिकाणी होताना पाहताना आपण बघत आहोत. कारण ह्या ठिकाणी नाशिक असेल किंवा नंदुरबार असेल, धुळे असेल, तर ह्या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या मे बी सुरू आहे आणि त्यानुसार मागचे जे काही सध्या 2022च्या पदभरतीमध्ये जे जे उमेदवार त्या ठिकाणी निवड यादीमध्ये होते त्या निवड यादीमधील उमेदवारांच्या नियुक्ती ज्या आहेत तर त्या नियुक्तीची प्रक्रिया सध्या होणार आहे आणि त्यानंतर उर्वरित जी काही पदं असेल तर त्या पदांची पदभरती सध्या बघा पुढे ह्या ठिकाणी मे बी वेकेन्सी येऊ शकते. तर सध्याच्या घडीला जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया लेट त्या ठिकाणी बघा सुरू झालेली आहे. म्हणून काही जिल्हा परिषदमध्ये ज्या काही बिंदू नामावल्या आहेत तर त्या अपडेट झालेल्या पाहायला मिळत नाही. तसंच बघा जे काही आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील पवित्र पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी एक मागासवर्ग कक्षांकडून जे सध्या बघा आदिवासी विकास नागपूर येथील जी प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली इथं बघा समोर आलेली आहे. तसंच जे काही कनिष्ठ महाविद्यालयाची देखील बिंदू नामावली आपण बघणार आहोत, जेणेकरून नेमके रिक्त पद त्या ठिकाणी किती असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद असेल, त्यानंतर आदिवासी विकास विभागाची जी काही पदं असेल तर ह्या पदांमध्ये आपल्याला पेसा आणि नॉन पेसा संदर्भात जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये नेमके रिक्त पदं किती आहे आणि जी काही पदभरती 2022 मध्ये झालेली होती त्याच्यामध्ये सध्या जी नियुक्त प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्यामध्ये रिक्त पदं राहतात किंवा मग एक्स्ट्राच्या सध्या बघा त्या ठिकाणी परत अतिरिक्त शिक्षक होतात. तर त्या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत. तर इथं तुम्हाला जी सध्या प्राथमिक शिक्षकांची 100% सरळ सेवा पेसा क्षेत्रातील आरक्षणानुसार इथे जी काही संवर्ग बिंदू नामावली सध्या बघा तपासण्यात आलेली आहे. आता ही जी माहिती आहे तर ही 4/5/2026 म्हणजे आताची लेटेस्ट या ठिकाणी अपडेट आहे. आणि ही जी पदं आहे तर ही पदं आपल्याला माहिती आहे की जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणासंदर्भात आपल्याला हे जे 50%, त्यानंतर 25 ते 50% आणि 25% पेक्षा कमी अशा पद्धतीने लोकसंख्येप्रमाणे जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा निश्चित केली जातात. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचा शासन निर्णय होता तो म्हणजे 11 फेब्रुवारी 2026चा हा शासन निर्णय होता. हा शासन निर्णय इथे बघा संदर्भ देखील देण्यात आलाय आणि एक सामान्य प्रशासन विभागाचं पत्र आहे. त्याच्यानुसार ही बिंदू नामावली आहे तर ती सध्या इथं कंप्लीट झालेली आहे. तर एकंदरीत एसटी प्रवर्गासंदर्भात आपल्याला माहिती आहे की जी काही पदं आहेत तर ती पदं ह्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. पेसाची पदं इथं किती 250, त्यानंतर कार्यरत पदं 56 आणि रिक्त पदं 194. नॉन पेसाची किती आहे 265, 123 कार्यरत आणि 142 त्या ठिकाणी रिक्त. म्हणजे टोटल जर बघितले 515 मधून 336 जी पदं आहेत तर ती रिक्त इथं दाखवण्यात आली. परंतु ही संपूर्ण बघा या ठिकाणी 100% असणार आहे. आता ह्याच्यामधून नेमके अनुसूचित जमातीच्या ज्या लोकसंख्येप्रमाणे इथे जी बिंदू नामावली आहे तर ती देखील अपडेट करण्यात आली. अनुसूचित जमाती लोकसंख्या 50% पेक्षा अधिक, त्यानंतर 25 ते 50% पर्यंत अशा गावातील 50% पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून भरण्यासंदर्भात बघा ज्या सूचना आहेत तर त्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि अशा पद्धतीने बिंदू नामावली इथं तयार झालेली. तर बरेचसे उमेदवार बघा या ठिकाणी विचारणा करत होते की जी पेसा क्षेत्र जी सध्या बघा पद भरती आहे तर ती फक्त जिल्हा परिषदमध्येच या ठिकाणी होऊ शकते का. तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या वेकेन्सी 2022 मध्ये आलेल्या होत्या, परंतु 2025च्या पदभरतीमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी जी काही वेकेन्सी आहे ती म्हणजे आदिवासी विकास विभागाची वेकेन्सी देखील सध्या येताना पाहायला ह्या ठिकाणी मिळणार आहे. आता ही जी काही सध्या बिंदू नामावली आहे तर ही आदिवासी विकास विभागाची सध्या बघा असणार आहे आणि ह्याच्यामध्ये पेसाची पदे आणि नॉन पेसाची पदे देखील सध्या बघा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली. म्हणजे इथे देखील पदं जी आहे तर ती पदं
ज्या ज्या जिल्हा आहे म्हणजे या ठिकाणी पेसाची सध्या बघा जिल्हे आहेत, तर ते जिल्हे जर आदिवासी विकास विभागांतर्गत इन्क्लूड असेल तर त्या ठिकाणी पेसाची पदं देखील सध्या पाहायला आपल्याला मिळणार आहे. म्हणून ही जी काही सध्या इथे तुम्ही बघू शकता की आदिवासी विकास विभाग, बरोबर, अपर आयुक्त आदिवासी विकास, आणि हे जे आहे तर हे इथं सांगितल्याप्रमाणे पेसा क्षेत्र, बरोबर, म्हणजे इथे पेसाची जी काही वेकेन्सी आहे ती देखील पाहायला आपल्याला मिळू शकते. तर एकंदरीत इथे बिंदू नामावली जर आपण 50% पदे संदर्भात जर आपण विचार केला तर एकंदरीत अनुसूचित जमातीची 50% जर पदं बघितली तर मंजूर पदं किती आहे? 119. ही जी पदं असणार आहे तर ही प्राथमिक शिक्षकांसाठी असणार आहे, म्हणजे 1 ते 5 आणि 6 ते 8 हे जे काही 2 गट आहेत तर त्यांची पदं सध्या इथं पाहायला मिळणार. मग इथे जर भरलेली पदं बघा 17 असेल तर 4/5/2026 पर्यंत रिक्त जी पदं आहे तर ती आहे 102 पदं सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. मग ही 102 पदं जी आहे तर ह्या 102 पदाची नेमकी जाहिरात ह्या ठिकाणी 2025च्या पदभरतीमध्ये येणार का? हा देखील एक मोठा प्रश्न सध्या बघा तुमच्या मनामध्ये असेल. कारण ह्या ठिकाणी जी काही पेसा पदभरती संदर्भात ही तर अनुसूचित जमातीची पदं झाली, परंतु ओपनची जी काही पदं आहे, कारण बाकीची पदं जी आहे तर ती ओपनसाठी बघा त्या ठिकाणी कन्सिडर करण्यात आले 50%, बरोबर, म्हणजे 50% अनुसूचित जमाती आणि 50% जी काही वेकेन्सी असेल तर ती ओपन संदर्भात असणार आहे. तर ओपनमध्ये नेमकी किती पदं आहेत ते देखील तुम्हाला दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता राखीव पदं 50%, बरोबर. तर राखीव किती आहे तर इथे जवळपास या ठिकाणी 119 पदं होती, 33 भरलेली आहे आणि 86 पदं इथं आपल्याला पाहायला मिळत आहे रिक्त पदं. म्हणजे एकंदरीत 161 जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा टोटल आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे एकंदरीत इथे जे काही प्लसचे चिन्ह आहे, बरोबर, आता उदाहरणार्थ तुम्ही इथे प्लस जर घेतलं विजाचं 0 पद होतं परंतु 1 शिक्षक त्या ठिकाणी भरलेलं आहे, म्हणजे हे अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे इथून इथपर्यंत तुम्ही जर बघितलं तर हे सध्या बघा जो काही नियम आहे 50-50चा तर त्याच्यामध्ये काही प्रवर्गाचे अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु ओपनमध्ये या ठिकाणी 33 पदं भरली गेली होती 119 मध्ये, म्हणजे 86 पदं रिक्त आहे. तर हे तर सध्या बघा या ठिकाणी आपल्याला सध्या बघा प्राथमिक संदर्भात होतं. अजून तुम्हाला जे काही कनिष्ठ महाविद्यालयाची वेकेन्सी बघा त्या संदर्भात देखील इथं तुम्हाला दाखवतो, कारण बरेचसे उमेदवार कनिष्ठ महाविद्यालयासंदर्भात देखील माहिती विचारत होते. तर त्यांच्यासाठी इथे बघा आदिवासी विकास विभाग नागपूरचं आहे हे कनिष्ठ महाविद्यालयासंदर्भात या ठिकाणी असणार आहे. आता कनिष्ठ महाविद्यालयाची देखील त्याच पद्धतीने बिंदू नामावली आहे 4/5/2026. त्यानुसार इथे जे संदर्भ आहे मागचे जे संदर्भ होते तेच संदर्भ देण्यात आले. तर कनिष्ठ महाविद्यालयाचं तुम्हाला इथं दाखवतो. मंजूर पदं आहे पेसामध्ये 124, 71 कार्यरत, 53 रिक्त. नॉन पेसामध्ये 92 पदं मंजूर आहे, 76 कार्यरत आहे आणि 16 पदं या ठिकाणी सध्या बघा रिक्त आहे. म्हणजे टोटल 216 मधून 69 पदं जी आहे 69, बरोबर, 69, तर ती पदं सध्या बघा इथं रिक्त आहे. मग जर अनुसूचित जमातीची लोकसंख्याप्रमाणे जर विचार केला 50% पेक्षा अधिक 25 ते 50% आणि 50% पदे अनुसूचित जमातीमधून जर भरायची इथं म्हटली तर जी काही बिंदू नामावली आहे तर त्याच्यामध्ये आकडेवारी तुम्हाला इथे दाखवतो मी. तर त्या आकडेवारीनुसार इथे तुम्हाला थोडंसं या ठिकाणी बघा ब्लर दिसत असेल, पण तुम्हाला इथं सांगता येईल अनुसूचित जमातीची 50%. मंजूर पदे किती आहे 62, बरोबर, भरलेली पदं किती 14 आणि रिक्त पदं किती आहे 4/5/2026 पर्यंत 48. म्हणजे या ठिकाणी 48 पदं सध्या बघा रिक्त पाहायला मिळतात. इतर प्रवर्गाचे या ठिकाणी अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे, बरोबर, या बिंदू नामावलीमध्ये. आणि 50% जे उर्वरित पदं आहे तर ते इथं जर तुम्ही ओपनचं बघितलं 62 पदं जे आहे तर ती सध्या मंजूर होती, 29 भरलेली आहे आणि 33 पदं रिक्त सध्या बघा ओपनमध्ये पाहायला आपल्याला मिळत आहे. म्हणजे एकंदरीत टोटल जर बघितलं आपण तर हे हे या ठिकाणी बघा 48 पदं. त्यानंतर पुढचे जे सध्या बघा या ठिकाणी ओपन संदर्भात म्हणजे एकूण जर टोटल बघितली आपण तर ह्या ठिकाणी परत पुढची पद इथं बघा एससीची देखील पाहायला मिळत आहे आपल्याला, पण ते ह्या ठिकाणी अतिरिक्त मध्ये म्हणजे प्लस मध्ये इथं पाहायला मिळत आहे. फक्त एसटी प्रवर्गाचे आहे मायनस मध्ये, म्हणजे या ठिकाणी भरलेली आपल्याला ह्या ठिकाणी जी रिक्त पदं आहे तर ती एसटी आणि ओपनची सर्वात जास्त पाहायला मिळत आहे. अजून जरी ह्याच्यामध्ये जर बघितलं तर टोटलची काही इथं सांगितल्याप्रमाणे एकूण रिक्त पदांपैकी जवळपास ओपनचे इथं दाखवल्याप्रमाणे 33 पदं आणि हे एस टीचे 48 अशा पद्धतीने जी काही रिक्त पदं आहेत तर ती रिक्त पदं सध्या बघा आपल्याला पवित्र पोर्टलवर ह्या जाहिराती ज्या आहेत तर ह्या जाहिराती सध्या बघा पाहायला इथं मिळू शकतात. मग ह्या विभागात जर एवढे पदं असेल तर इतर जे काही विभाग असेल तर त्या विभागामध्ये देखील अशा पद्धतीने बिंदू नामावली जर इथं क्रिएट करत असेल किंवा अपडेट होत असेल तर तिथे कमी जास्त पदं सध्या बघा आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता कमीत कमी जी काही पदं आहेत तर ही सध्या बघा पेसा क्षेत्रातील
का ह्या ठिकाणी बघा येत आहे, कारण आपल्याला माहिती आहे की जे काही आरक्षणानुसार जी काही पदं आहे किंवा वाढीव आरक्षणानुसार त्या ठिकाणी पदं जास्त यायला पाहिजे. ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये किंवा ज्या ठिकाणी पेसा क्षेत्र आहे आणि तिथे वाढीव आरक्षण आहे, तर त्या ठिकाणी पदं जी आहेत तर ती पदं त्या तुलनेने जास्त यायला पाहिजे. परंतु महत्त्वाचा या ठिकाणी जो इथं नियम आहे 50% संदर्भात लोकसंख्येचा, तर ही जी काही सध्या बघा नियमावली आपल्याला इथं लागू केलेली आहे 50% पदभरती संदर्भात किंवा 50% पदं. त्यामुळे ह्या ठिकाणी अनुसूचित जमातीची जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या आपल्याला कमी प्रमाणात पाहायला इथं मिळत आहे. तर सध्या तरी हे जे काही महत्त्वाचे नागपूर संदर्भात या ठिकाणी आदिवासी विकास संदर्भात माहिती होती. इतर विभागाची देखील आपण तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येणार आहोत. तर तुम्ही ती माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. आदिवासी बांधवांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक पोहोचवा. सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्या देखील प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले सध्या येईल. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करा. तिथे आपण तुम्हाला जी काही अपडेट असेल तर ती वेळोवेळी आपण देत असतो. तर सध्या ही एक महत्त्वाची बघा माहिती होती. जाहिरात जी आहे तर जाहिराती या ठिकाणी एस टी प्रवर्गाची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी बघा पवित्र पोर्टलवर नक्कीच येणार आहे. फक्त ज्या काही वेकेन्सी असणार आहे तर त्या प्रत्येक जे काही जिल्हा असेल त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकतात. परंतु वेकेन्सी जी आहे तर ती एस टी प्रवर्गाची 100% सध्या बघा असणार आहे. तर हे देखील लक्षात घ्या. पुढे आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वेकेन्सी आली ती देखील सध्या बघा माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. लवकरच आता जे काही प्रेफरन्स आहे तर ते सध्या सुरू होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट्स असेल किंवा इतर जी काही अपडेट असेल तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्यात येईल. तर वेळोवेळी चॅनलला चेक करत राहा, व्हिडिओ बघत राहा. तर भेटू पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.